अजितदादांवरील 70,000 कोटींचे आरोप मागे घ्या. संजय राऊतांची थेट मागणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले आहेत. त्यांचा 28 जानेवारी विमान अपघातात मृत्यू झालेला होता. बारामतीच्या दौऱ्यावर असताना विमान लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्यासोबत इतरही 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये त्यांचा सुरक्षा रक्षक, 2 पायलट, 1 फ्लाईट अटेंडंटचा समावेश आहे. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातून हजारो लोक त्यांना निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये जमा झाले आणि यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील आमदार, खासदार, मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे सगळे चाहते आपापल्या घरी परतत आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. अजित पवार यांच्यावरील आरोपांविषयी मोठी मागणी झालेली आहे. संजय राऊत यांनी आपल्या एक्स या खात्यावर एक पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपाला घेरलेलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपाने 29 जानेवारी रोजी बहुसंख्य मराठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहत आहेत आणि याच जाहिरातींचा उल्लेख करून त्यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने कमाल केली. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपाने पानभर जाहिराती दिल्या, परंतु त्याने काय होणार असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच अजितदादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटी रुपयांचे आरोप मागे घ्यावेत. हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी अजितदादांवर करण्यात आलेल्या 70,000 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचे आरोप मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.